नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचे रेश्मास किचनमध्ये मी रेश्मा खूप स्वागत करत आहे। तर आज मी तुम्हा सर्वांसाठी खूप खास रेसिपी घेऊन आलेली आहे। चला तर मग आजच्या आपल्या मजेदार रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी मी इथे 7-8 ओले बोंबील घेतलेले आहे। बोंबील चांगले स्वच्छ साफ करून घेतल्यानंतर त्यामध्ये कट करून मी मधला काटा काढून घेतलेला आहे आणि बोंबील मधले मॉइश्चर पाणी रिलीज करण्यासाठी एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये बोंबील व्यवस्थितपणे कव्हर करून त्यावर मी एखादी वजनदार वस्तू 20 ते 15 मिनिटे तशीच ठेवलेली आहे, जेणेकरून ओल्या बोंबील मध्ये असलेले सर्व पाणी रिलीज होण्यास मदत होईल। तुम्ही बघू शकता 15 मिनिटांनंतर बोंबील मध्ये असलेले सर्व एक्स्ट्रा पाणी रिलीज झालेले आहे। तर आता मी इथे बोंबील छानपैकी मॅरिनेट करून घेणार आहे। तर त्यासाठी मी इथे 2 आल्याचे तुकडे, 8-9 लसणाच्या पाकळ्या आणि भरपूर सारी हिरवीगार कोथिंबीर टाकून एक छान पेस्ट तयार करून घेणार आहे। मॅरिनेशन साठी आलं लसूण पेस्ट, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट तसेच चवीप्रमाणे मीठ टाकून मी 15 मिनिटे बोंबील छान झाकून साईडला ठेवणार। बोंबील छानपैकी मॅरिनेट होत आहे। इथे मी अर्धा वाटी रवा, अर्धा वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे। तांदळाचे पीठ टाकल्याने आपले रोल्स छान क्रिस्पी होतील। त्याचप्रमाणे त्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद घेतल्यानंतर चवीप्रमाणे थोडेसे मीठ ऍड करणार आहे व मीठ ऍड केल्यानंतर थोडीशी त्यामध्ये मी कोथिंबीर सुद्धा ऍड करणार आहे। बोंबील रोल साठीची आपली रव्याची कोटिंग तयार आहे। तर आता मॅरिनेट केलेले बोंबील आपण त्यामध्ये छान दोन्ही बाजूने कोट करून घेणार आहोत। आता पुढे बोंबील मध्ये मी थोडे चीज ऍड करून त्याचे छान रोल तयार करून घेणार आहे व हा रोल टूथपिकच्या साहाय्याने मी छान पॅक करून घेणार आहे, जेणेकरून आपले चीज बाहेर येणार नाही। पॅन गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये 1 बटर क्यूब टाकलेला आहे। तर आता या बटर मध्ये मी सर्व आपले बोंबील रोल्स छान दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत छान फ्राय करून घेणार आहे। तुम्ही हे चीज रोल तेलामध्ये सुद्धा डीप फ्राय करून घेऊ शकता। एक एक करून सर्व रोल्स मी पॅन मध्ये ठेवलेले आहेत। व्यवस्थितपणे एकदम रव्याची कोटिंग खरपूस होईपर्यंत छान फ्राय करून घेणार आहे। एकदम स्लो गॅसवर आपण झाकण ठेवून रोल्स छान खरपूस होईपर्यंत दोन्ही साइडने साधारणपणे 7-8 मिनिटे छान खरपूस फ्राय करून घेणार आहोत। चला तर मग बोंबील रोल्स छान क्रिस्पी होत आहेत तोपर्यंत ज्यांनी अजून रेश्मास किचनला सबस्क्राईब केले नाही त्यांनी लवकरात लवकर रेश्मास किचनला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। 7 ते 8 मिनिटांनंतर आपले बोंबील रोल्स छान शिजलेले आहेत। त्याचबरोबर आपण जी रव्याची कोटिंग केलेली ती सुद्धा छान क्रिस्पी झालेली आहे, तुम्ही बघू शकता। मी भेटते पुन्हा एकदा अशाच नवीन चटपटीत रेसिपी सोबत। तोपर्यंत माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।